उष्माघाताचे 20% मृत्यू भारतात. दरवर्षी जगभरात 1.5 लाख बळी. तापमान वाढ आणि हवामान बदलाचा परिणाम. हवामान बदलाचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका म्हणून उष्माघातानं जगभरात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यातही धक्कादायक बाब म्हणजे या मृत्यूंपैकी सुमारे 20% मृत्यू एकट्या भारतात होत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश या विद्यापीठानं इंग्लंडमधल्या MCC रिसर्च नेटवर्कच्या सहाय्यानं जगभरातल्या 43 देश आणि 750 ठिकाणांच्या कमाल तापमानाचा आणि तिथल्या मृत्यूंचा 1990 पासून ते पुढच्या 30 वर्षांत म्हणजे 2019 पर्यंत अभ्यास केला. त्यानुसार दरवर्षी जगात मृत्यू होणाऱ्या सुमारे 1.53 लाख लोकांपैकी सर्वाधिक 20% मृत्यू हे भारतात आणि त्यापाठोपाठ रशियात होतात. याबाबतचं संशोधन PLOS मेडिसिन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. उष्माघाताच्या वाढत्या प्रमाणाला हवामान बदल, तापमान वाढ आणि औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचं बिघडलेलं संतुलन जबाबदार असल्याचं संशोधकांनी यामध्ये म्हटलेलं आहे. 1999 ते 2019 दरम्यान जगभरात तीव्र उष्णतेच्या दिवसांच्या सरासरी संख्येतही वाढ झाली आहे. हा आकडा सरासरी 13.4 दिवसांवरून 13.7 दिवसांपर्यंत वाढलेला आहे. याशिवाय पृथ्वीवरचा तापमान दर हा दशकात 0.35 अंश सेल्सिअसनं वाढल्याचंही आढळून आलं. संशोधकांनी सांगितलं की याआधीच्या अभ्यासात स्थानिक पातळीवर उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूंबाबत सांगण्यात येत होतं, पण त्यात जगभरात होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. आता ती नमूद करण्यात आलेली आहे.